वेलकम फ्रेंड्स. तर परत एकदा सगळ्यांचं स्वागत आहे सागर कॉर्पोरेशन या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपल्या डे 4 आपल्या मराठी बग हंटर सिरीजचा. तर आजचा आपला टॉपिक आहे इसेन्शियल बग हंटिंग टूल्स एव्हरी बग हंटर शुड नो. तर आज आपण पाहणार आहेत काय असे टूल्स जे बग हंटिंगसाठी आपल्याला खूप मदत करतील आणि त्यांची मदत घेऊन आपण आज एक चांगली अशी बग बाउंटी अशी घेऊ शकतो. तर याच्यामध्ये आज मी तुम्हाला 2 टूल आहेत जे टेलिग्रामवर लिंक प्रोव्हाइड करणार आहे, ते तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिलं आपण पाहू शकतो रिकन्सिव्हनेस टूल. जसं काल जे आपण डे 3मध्ये पाहिलं की रिकन्सिव्हनेस हे बग हंटिंगसाठी काय इम्पॉर्टंट आहे, त्या आपण आज टूल पाहणार आहे जी मोस्ट पॉप्युलर वर्ल्ड वाईड आहेत आणि मोस्ट ऑफ द हॅकर्स याला फर्स्ट प्रायोरिटी देतात ज्यावेळेस ते एखादा टार्गेट सेट करतात. तर सगळ्यात पहिलं पाहू शकतो आपण नेटवर्क स्कॅनिंग टूल Nmap हे मोस्ट ऑफ द पॉप्युलर कालिनक्समध्ये प्री इन्स्टॉल असतं. त्याच्या मदतीने आपण नेटवर्कमधले पेनिट्रेशन टेस्ट परफॉर्म करू शकतो, जसे की पोर्ट स्कॅनिंग करणं, IP स्कॅनिंग करणं, अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपण टेस्ट Nmapच्या मदतीने करू शकतो. त्याच्यानंतर आपण दुसरं पाहू शकतो हे सब फाइंडरच्या मदतीने आपण वेगवेगळ्या प्रकारचे वेबसाईटचे डोमेन, सब डोमेन हे आपण एन्युमरेट करू शकतो. एन्युमरेशन म्हणजे आपण त्याच्याबद्दल गेस करत राहतो आणि खूप सारे सब डोमेन्स हे आपण शोधायचा प्रयत्न करत राहतो. त्याच्यानंतर आपण बघू शकतो अटॅक सरफेस मॅपिंग फॉर MS हे ऑलरेडी मी तुम्हाला ज्या दिवशी आपला सेकंड डे होता त्या दिवशीच आपण सांगितलं होतं की खूप काही असे टूल आहेत जे वर्ल्ड वाईड ओपनवेली सगळेजण वापरतात, जसे की मोठे IT इंडस्ट्रीत मोठ्या कंपनीसुद्धा आणि मोठे सायबर सिक्युरिटी प्रोफेशनलसुद्धा हे टूल यूज करतात. त्याच्यानंतर आपण बघू शकतो शोडन, ज्याला आपण गुगल मानू शकतो आपल्या हॅकरच्या दुनियातलं, कारण की मोस्ट ऑफ द हॅकर्स ज्यावेळेस त्यांना काही नवीन एक्सप्लॉइट किंवा टेस्ट करायचे असते ते जाते शोडनवर. शोडन हे गुगल सर्च इंजिनसारखंच एक सर्च इंजिन आहे जे वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपोज IP सर्व्हर्स मशीन यांचं एक हब आहे, जिथं सगळ्या प्रकारचे सर्व्हर्स IP ह्या तुम्हाला भेटून जातील आणि तुम्ही तिथं जाऊन ते टेस्ट करू शकता. त्याच्यानंतर आपण बघू शकतो न्यूक्लिआय. जर तुम्ही कालिनक्समधलं निफ्टो टूल वापरला असेल तर सेम ते त्यासारखंच आहे. त्याच्यामध्ये न्यूक्लिआयमध्ये आपण वेबसाईटचे टेम्पलेट्स प्रमाणे सिक्युरिटी स्कॅन करू शकतो, वेगवेगळ्या प्रकारचे टेम्पलेट्स बनवू शकतो आणि त्याच्यामध्ये तिने म्हणजे सेट ऑफ रूल डिफाईन करून आपण एक सिक्युरिटी स्कॅन परफॉर्म करू शकतो. त्याच्यानंतर आपण पाहू शकतो फजिंग टूल म्हणजे जसं की आपण एक्झाम्पल एक ब्रूट फोर्स अटॅक ट्राय करतो लॉग इन पॅनलवर, त्याच पद्धतीने आपण ट्राय करतो वेबसाईटच्या डायरेक्टरी इन्युमरेट करायला आणि त्याचा ॲक्सेस घ्यायला. त्याच्यामध्ये आपल्याला फजिंग हे टूल खूप महत्त्वाचं इम्पॉर्टन्स देतं आणि त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या डायरेक्टरीज, वेगवेगळ्या फाईल्स इन्युमरेट करू शकतो एखाद्या वेबसाईटच्या डायरेक्टरीमध्ये. तर हे आहेच सगळ्यात मोस्ट पॉप्युलर टूल फॉर रिकन्सिव्हनेस. त्याच्यानंतर आपण पाहू शकतो वेब क्राउलिंग अँड स्कॅनिंग. ह्या कॅटेगरीमध्ये आपण बघू शकतो जे वर्ल्ड वाईड मोस्ट ऑफ द अटॅकर्स आणि सगळे पेनिट्रेशन टेस्टर हे यूज करतात ते आहे आपलं बर्गसूटचं ओव्हरव्ह्यू द्यायचं झालं तर मी आता माझ्या सिस्टमवर एक बर्गसूट आहे, मी तुम्हाला ते रन करून दाखवू इच्छितो, कारण की प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला कळेल की नक्की ॲक्च्युली बर्गसूटचा इंटरफेस कसा आहे आणि तुम्ही ते कसं बघू शकता. जसं की बघायला गेलं की इथं आपण रन केलं आहे आता बर्गसूट, ते आपण ट्राय करू. तर जसं फर्स्ट इंटरफेस आलेला आहे आपल्यासमोर वर्कशीटचा आणि तुम्ही इथं जस्ट नेक्स्टवर क्लिक करा. इथे टेम्पररी प्रोजेक्ट आपण सिलेक्ट करू. त्याच्यानंतर टेम्पररी प्रोजेक्ट सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं ऑप्शन्स येतात की आपण वेगवेगळ्या प्रकारचे कॉन्फिगरेशन फाईल तुम्ही इथं सेट करू शकता. मी जसं की तुम्हाला सांगितलं ज्यावेळेस तुम्ही स्कोप डिफाईन करता त्यावेळेस तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या वर्कच्या कॉन्फिगरेशन फाईल्स भेटतात, तर तुम्ही इथं ॲड करू शकता आणि त्याच्यानंतर ते स्टार्ट करू शकता. तर आत्ता सध्या आपण टेम्पररी प्रोजेक्ट हे क्रिएट करणार आहे. जसं की ओव्हरव्ह्यू देणार आहे मी नक्की काय आहे याच्यामध्ये. तर हे आपली बर्गसूटची विंडो आहे ज्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचे टॅब्स आहेत, जसं की टार्गेट, प्रॉक्सी, स्पायडर, स्कॅनर, इंट्रुडर, रिपीटर्स, क्युएन्सर, डिकोडर, कम्परेटर आणि असे खूप प्रकारचे टॅब्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही जर हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे जिथं आपण आपल्या ज्यावेळेस हे बर्गसूटचा टूलचा यूज का केला जातो, ज्यावेळेस आपण एक्झाम्पल पाहू शकतो इंटरनेटवर आपण वेगवेगळ्या चॅनलच्या मदतीने वेबसाईटवर कनेक्शन करतो, वेगवेगळे रिक्वेस्ट परफॉर्म करतो, जसे की HTTP, HTTPS. आणि यामध्ये आपण जी गोष्ट शिकलो आहे की HTTPS चॅनलला आपण इंटरसेप्ट करू शकत नाही, टेम्पर करू शकत नाही त्याच्यामधला डेटा. तर त्याच टूलला टेम्पर करण्यासाठी आपण हे टूल यूज करतो, ज्याच्यामध्ये आपण आपल्या वेब ब्राउझरमध्ये एक प्रॉक्सी सर्व्हर सेटअप करतो आणि त्या प्रॉक्सी सर्व्हरच्या मदतीने आपण जे आपले HTTPSचे सर्व रिक्वेस्ट आहेत ते पोस्ट ट्रिगरच्या सर्टिफिकेटने आपल्या बर्गसूटमध्ये इंटरव्हर्ट करतो आणि ज्यावेळेस ते इंटरव्हर्ट होतात त्याच्यामध्ये ते आपण सगळा डेटा पाहू शकतो, त्याला इंटरसेप्ट करू शकतो आणि परत रिप्ले करू शकतो सर्व्हरवर. आणि ह्या सगळ्या अटॅक परफॉर्म करण्यामध्ये तुमचं सगळ्यात मोस्ट ऑफ द ऑल केस हे बर्गसूट का फेवरेट आहे, कारण की या ठिकाणी तुम्ही
वेगवेगळ्या प्रकारचे अटॅक परफॉर्म करू शकतो, जसं की API टेस्टिंग आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथं परफॉर्म करू शकता. जसं की ब्रूट फोर्ससुद्धा तुम्ही इथे परफॉर्म करू शकता. रिपीटरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्कॅन परफॉर्म करू शकता. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथं करू शकता. त्याच्यानंतर आपण जसं पाहिलं की नंतर OSAP झॅप, जर तुम्ही Nmap बघितलं असेल तर Nmap आणि OSAP झॅप हे जे सेम ओरिजिनमधून डिप्लॉय केलेले आहेत आणि जे बनवलेले आहेत. यांच्या मदतीने तुम्ही एक सिक्युरिटीचा स्कॅन परफॉर्म करण्यासाठी मदत होऊ शकते आणि OSAP झॅप तुम्ही यूज करू शकता. त्याच्यानंतर जर बघितलं आपण DAR सर्च, जर तुम्ही Linux यूज करत असाल तर तुम्हाला ह्याच्या अल्टरनेटिव्हली डब हे टूल भेटून जाईल, जे प्रीडिफाईन इन्स्टॉल येतं Linuxमध्ये आणि त्याच्यामध्ये तिने तुम्ही सेम अटॅक परफॉर्म करता, ज्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टरी सर्च करता एखाद्या वेबसाईटच्या एखाद्या पाथच्या आणि त्याला एन्युमरेट करायचा प्रयत्न करता. आणि फजिंग सेम जसं की आपण तुम्हाला सांगितलं त्याच पद्धतीने फजिंग इथे हे काम करतं, कारण की वेब क्राउलर आणि स्कॅनिंगमध्ये हे दोन्ही गोष्टी येतात. त्याच्यानंतर आपण पाहू शकतो मोबाईल टेस्टिंग टूल्स. तर आपण जसं सांगत गेलो की वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत ज्यावेळेस आपण स्कोप डिफाईन करतो. आजची कॅटेगरी आपण बघू शकतो याची की मोबाईल टेस्टिंग टूल्स, कारण की ज्यावेळेस अँड्रॉइड ॲप्लिकेशन टेस्टिंगची वेळ येते त्यावेळेस आपण ह्या गोष्टीला ॲड करतो. ज्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता मोबाईल SF सिक्युरिटी फ्रेमवर्क. हे मोस्ट ऑफ द टॉप सिक्युरिटी फ्रेमवर्क आहे जे मोस्ट ऑफ द अँड्रॉइड पेनी टेस्टर यूज करतात आपल्या अँड्रॉइड ॲप्लिकेशनला व्हलनरॅबिलिटी फ्री करण्यासाठी आणि टेस्ट करण्यासाठी. त्याच्यानंतर येतं फरीदा डायनॅमिक इन्स्टॉलेशन. सगळ्यात जर माझ्या मते जर ट्राय करायला गेला तर तुम्ही ज्यावेळेस फरीदा ट्राय करतात तुम्हाला ह्याच्यामध्ये थोडंसं हार्ड असं वाटेल, कारण की इट्स नॉट अ बिगिनर टूल. ज्यावेळेस तुम्ही प्रोफेशनल अँड्रॉइड पेनी टेस्टर असाल त्यावेळेस तुम्ही हे यूज करायचं माझं असं सजेशन आहे. कारण की ज्यावेळेस तुम्ही रिव्ह्यू वाचायला जाताल, माझं जरी नाही ऐकलं तरी रिव्ह्यू जर ज्यावेळेस तुम्ही वाचाल त्यावेळेस तुम्हाला समजेल की फरीदा हे खूप म्हणजे लवकर समजायला खूप कॉम्प्लेक्स आहे असं होतं. त्याच्यानंतर बघू शकतो ऑब्जेक्ट रन टाईम, मोबाईल एक्सप्लोरेशन असे वेगवेगळ्या प्रकारचे सिक्युरिटी फ्रेमवर्क आहे ज्याच्यामध्ये तुम्ही अँड्रॉइड पेनिट्रेशन टेस्टिंग परफॉर्म करू शकता. आणि सगळ्यांचं ओव्हरव्ह्यू तुम्हाला नेक्स्ट येणाऱ्या व्हिडिओमध्ये देणारच आहे, तर तुम्ही तिथून पण बघू शकता. त्याच्यानंतर आपलं फायनली येते API टेस्टिंग टूल्स. ज्यावेळेस आपण अँड्रॉइड झाले, वेबसाईट झाले, वेगवेगळ्या प्रकारचे वेब ॲप्लिकेशन झाले, त्या सगळ्या गोष्टी ज्या वर्क केले जातात आता लेटेस्ट टेक्नॉलॉजीमध्ये ते आहेत API ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे API एंडपॉईंट्स क्रिएट करतो आणि त्याच्यामध्ये त्याने गेट म्हणजे रिक्वेस्ट पोस्ट सर्व्हरकडे करतो आणि त्यांच्याकडे तिने डेटा घ्यायचा प्रयत्न करतो आणि त्याच डेटाला आपण परफॉर्म करताना आपण सिक्युरिटीच्या दृष्टीने त्याला खूप सॅनिटाईज केलेलं असतं. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले येतं टूल जे आहे पोस्टमॅन API टेस्टिंग प्लॅटफॉर्म, ज्याच्यामध्ये जे डेव्हलपर आहेत ते ज्यावेळेस ते API डेव्हलप करतात ते टेस्ट करण्यासाठी डेव्हलपर यूज करतात आणि ज्यावेळेस API टेस्टिंग पूर्ण कंप्लीट करून ज्यावेळेस डेव्हलपर फायनली ते API लॉन्च करतात त्याच्यानंतर सिक्युरिटी टेस्टर्स वेगवेगळ्या प्रकारचे सायबर सिक्युरिटी रिसर्चर्स हे ट्राय करतात, पोस्टमॅनची मदत घेतात. आणि मोस्ट ऑफ द फेवरेट जे सॉफ्टवेअर असेल जे IT इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात हायवर डिमांडिंग आहे ते आहे पोस्टमॅन. ऑलरेडी माझ्या कंपनीमध्ये सुद्धा पोस्टमॅन हे यूज केलं जातं. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे टूल तुम्ही बघू शकता, जसं की इसोमिनी आहे, अर्जुन आहे, JW टूल आहे. अर्जुन सेम API पॅरामीटर फाइंडर टूल आहे, ज्याच्यामध्ये तिने ज्यावेळेस API डिप्लॉय केले आहेत वेगवेगळ्या कंपनीचे तर तुम्ही तिथं त्याचे पॅरामीटर्स फाइंड करू शकता. फॉर एक्झाम्पल आपण जर सर्च API घ्यायला गेलो तर सर्च, फाइंड, सर्च विथ असे वेगवेगळे पॅरामीटर्स असे आपण पॅरामीटर फाइंड करू शकतो आणि एकाच एंडपॉईंटचे वेगवेगळे तुम्ही ट्राय करू शकता. त्याच्यानंतर येते JW टोकन, कारण की ज्यावेळेस तुम्ही API गोष्टी ही कन्सिडर करता त्यावेळेस तुम्ही पाहू शकता त्याच्या ऑथरायझेशनसाठी आपल्याला एक वेगवेगळ्या प्रकारचे JW टोकन आपण यूज करतो. ऑथरायझेशन ज्यावेळेस तुम्ही टोकन देता त्याच्यानंतरच त्याचं पूर्ण एक सिक्युरिटी प्रोव्हाइड होते त्या API एंडपॉईंटला आणि त्याच्यासाठी आपण वेगवेगळे टूल यूज करतो. जसे की ऑनलाईन टूल जर पाहायचे झाले तर JWT.io आहे, JWT1 आहे, JW टूल टेस्टिंग असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही टूल्स पाहू शकता आणि ते त्याची कॅटेगरी API टेस्टिंग टूल्समध्ये येते. ह्या सगळ्यांची लिंक मी तुला माझ्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो. त्याच्यानंतर आपण बघू शकतो आपले ऑटोमेशन टूल्स, कारण की ज्यावेळेस तुम्ही सिक्युरिटी पेनिट्रेशन परफॉर्म करायला सुरुवात होता सगळ्यात पहिले तुम्हाला ज्याची गरज पडते ते आहे ऑटोमेशनची. कारण की काही खूप अशा किचकट गोष्टी असतात ज्या तुम्हाला वारंवार करायची गरज पडते आणि त्याच कारणास्तव आपल्याला ऑटोमेशनची मदतीने भाग आहे. कारण की ज्यावेळेस तुम्ही ऑटोमेशनची मदत घेता त्यावेळेस खूप काही गोष्टी असतात खूप सोप्या होऊन जातात. त्यासाठी आपण पहिल्यांदा मदत घेतो आपल्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये पायथनची, कारण की ही तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने जी तुमची ऑटोमेशन वारंवार करायची जी गोष्टी आहेत ती सगळ्या गोष्टी तुम्हाला करायला खूप मदत करेल. त्याच्यानंतर बॅच स्क्रिप्टिंग आहे, गिटहब ॲक्शन्स आहेत, काही वर्कफ्लोज आहेत कस्टम तुम्ही सेट करू शकता तुमचे ऑटोमेशन क्रिएट करण्यासाठी आणि त्याच्यामधून तुम्ही जे बग बाउंटी ज्यावेळेस तुम्ही करायला बसणार किंवा जेव्हा एखाद्या वेबसाईटची एखाद्या टार्गेटची ज्यावेळेस हॅकिंग करण्यासाठी परफॉर्म करण्यासाठी बसणार त्यावेळेस तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा खूप हेल्प होईल. आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिकल करूनच दाखवणार, पण आत्ता सध्या फक्त जसं आपण एक ओव्हरव्ह्यू घेतो की नक्की कशाची गरज आहे आपल्याला आणि काय शिकण्याची गरज आहे. त्याच्यानंतर आपण पाहू शकतो रिपोर्टिंग टूल्स, कारण की ज्यावेळेस तुम्ही बग हंटिंग करता किंवा एखादी हॅकिंग करता त्याचा प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट ज्यावेळेस तुम्ही बनवायची वेळ येते
त्याला रिपोर्ट करायची वेळ येते त्यावेळेस तुम्हाला या गोष्टींचा विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यावेळेस तुम्ही शोधाशोध करता की हे कसं करतो हे कसं. त्यासाठी मी तुम्हाला काही लिस्ट दिलेत, काही टूल्स दिलेत तुम्ही पाहू शकता. जसं की स्क्रीनशॉट टूलसाठी तुम्ही यूज करू शकता, फ्लॅमशॉट यूज करू शकता, किंवा विंडोज वापरत असेल तर विंडोजचं स्नॅपशॉट टूल तर आहेच ऑलरेडी. त्याच्यानंतर तुम्ही स्क्रीन रेकॉर्डिंगसाठी जे ब्रँड फ्री आहे, जसं म्हणायला गेलं की जे ब्रँडिंग येतं तुम्हाला वेगवेगळ्या स्क्रीन रेकॉर्डरचं, तर तुम्हाला इथं हाय क्वालिटी एक व्हिडिओ रेकॉर्डर आहे जसं की ते OBS. मी आता तुम्ही जर बघितलं असेल तर मी पण तेच यूज करतो आहे. त्याच्यानंतर डॉक्युमेंटेशन प्लॅटफॉर्म्स आहेत वेगवेगळे. त्याच्यासाठी मी गिटहबवर एक लिस्ट पण क्रिएट केलेली आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही गिटहबवर जाऊन तिथं परफॉर्म करू शकता, वेगवेगळ्या प्रकारचे रिपोर्ट्स तुम्ही जनरेट करू शकता. नंतर POC टेम्पलेट, जर POC टेम्पलेट जर तुम्हाला पाहायचं झालं तर आपल्या चॅनलवर खूप सारे बग बाउंटी किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सिक्युरिटी व्हलनरॅबिलिटीचे आपण POC क्रिएट केलेले आहेत, ज्याच्यामध्ये एकदम सोप्या पद्धतीने आपण सांगितलेले की नक्की कशाप्रकारे आपण एक POC लिहिली पाहिजे आणि त्याची स्टेप रिप्रोड्यूस कशी करणार याला समोरच्याला एक सोपं बघितलं पाहिजे. त्यासाठी आपण ट्राय केलेलं आहे, तुम्ही ते पाहू शकता. त्याच्यानंतर आपण बघू शकतो गेटिंग स्टार्ट सीज, जी सगळ्यात बेस्ट फायनली आपण येतो ज्या सांगायला सुरुवात करतो आपण. नक्की सुरुवात जे स्मार्ट टिप आहे जे यूज करण्यासाठी आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण इथं मिळतो. बेसिक टूल्स तुम्ही पहिले शिकायला सुरुवात करा, त्याच्यानंतर तुम्ही अवघड गोष्टींकडे वळा. कारण की ज्यावेळेस तुम्ही बेसिक टूल क्लिअर करता, ज्यावेळेस शिकता त्यावेळेस तुमच्या काही कन्सेप्ट जे फंडामेंटल असतात ते खूप क्लिअर होऊन जातात. त्याच्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता वेगवेगळ्या लॅब्समध्ये, जसं की हॅक द बॉक्स आहे, वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत, बॅप आहेत, ह्या सगळ्या पोस्ट फिगरचे स्वतःचे लॅब्स आहेत. अशा खूप साऱ्या गोष्टींवर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. त्याच्यानंतर जॉईन बग हंटिंग कम्युनिटीज, तुम्ही काही बग हंटिंगचे प्लॅटफॉर्म यूज करू शकता. जसं की इंडियन प्लॅटफॉर्म बघायचं झालं तर कॉमहलो आहे, आणि जर तुम्ही इंटरनॅशनल बघत असाल तर वेगवेगळे हॅकरवन आहे, बगक्राऊड आहेत, इंटिग्रिटी आहे, असे वेगवेगळे टूल्स तुम्ही जॉईन करू शकता आणि ते यूज करू शकता. त्याच्यानंतर जे सगळ्यात फायनली की तुमचे टूल्स नेहमी अपडेटेड ठेवा, कारण की खूप सारे अपडेट हे रोज दैनंदिन जीवनात तुमचे येतच राहतात आणि ते अपडेट ठेवल्याने तुम्हाला नवीन गोष्टी ह्या लवकर समजून जातात. त्याच्यामुळे तुमचे टूल्स नेहमी अपडेटेड ठेवा. आणि जे जाताना मी तुम्हाला एवढंच सांगतो की मास्टर युअर टूल्स, फाइंड मोर बग्स आणि अप्पी अँटिंग. जसं की तुम्ही पाहू शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपण येणाऱ्या काळात खूप सारे प्रॅक्टिकल व्हिडिओ घेणार आहे, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. थँक्यू फॉर दिस वॉचिंग दिस व्हिडिओ.